झी 24 तास एक पाऊल पुढे। बिहार दिनाचं राजकारण आता आणखी तापणार आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये येणारच असं प्रत्युत्तर नितीश कुमार यांनी राज ठाकरेंना दिलंय। मुंबईमध्ये घाटकोपरमध्ये 15 तारखेला बिहार दिनाचा कार्यक्रम होतोय। मला मुंबईमध्ये यायला व्हिसा लागत नाही असं नितीश कुमारांनी म्हटलंय आणि त्यावर मुंबईमध्ये येऊन बिहार दिन साजरा करून दाखवाच असं आव्हान राज ठाकरेंनी नितीश कुमारांना दिलं होतं। त्यावर मी मुंबईमध्ये येऊन बिहार दिन साजरा करणारच असं प्रत्युत्तर नितीश कुमार यांनी दिलंय। एकंदरीतच आता बिहार दिनाचं राजकारण चांगलंच तापणार आहे असं दिसू लागलेलं आहे। काल राज ठाकरेंनी मालेगावमधल्या सभेमध्ये आव्हान दिलं होतं, जाहीर आव्हान दिलं होतं नितीश कुमारांना की त्यांनी महाराष्ट्रात येऊन दाखवावंच। त्यावर नितीश कुमारांनी सुद्धा आज दिल्लीमध्ये प्रत्युत्तर दिलेलं आहे। मुंबईत जाणार आणि बिहार दिन साजरा करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे आता इथून पुढे कसं नेमकं राजकारण घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कुठल्याही परिस्थितीत मी मुंबईत येणारच असं नितीश कुमारांनी म्हटलेलं आहे आणि नितीश कुमार आता मुंबईमध्ये येणार आहेत, बिहार दिन साजरा करणार आहेत असं एकंदरीतच त्यांच्या वक्तव्यावरून दिसतंय। ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत। काल राज ठाकरेंची मालेगावमध्ये सभा झाली होती। या मालेगावच्या सभेमध्ये त्यांनी जाहीर आव्हान दिलं होतं नितीश कुमारांना। काय हे आव्हान दिलं होतं एकदा ऐकूया। बिहार दिन साजरा होणार मुंबईत। एक तासाला मी काही बोललो नव्हतो। त्याच्या आधीच नितीश कुमार म्हणतात की आम्हाला मुंबई महाराष्ट्रामध्ये यायला कोणाच्या विजाची गरज नाही। कोणी बोललं होतं का? कोणी विचारलं होतं का? नाही ना। आता सांगतो। हे असली नाटकं जर नितीश कुमार इकडे येऊन महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये करणार असतील, 15 तारखेला नितीश कुमारांनी बिहार दिन मुंबईमध्ये साजरा करून दाखवावाच। मी तुम्हाला सांगतो 22 मार्चला बिहार दिन झालाय। 22 मार्चला 15 एप्रिलला करता तुम्ही। याच्या पुढे असल्या कुठच्याही गोष्टी करायच्या असतील तर महाराष्ट्रामधल्या मराठी माणसाचा व्हिसा घेतल्याशिवाय बाहेरच्या प्रांतातल्या लोकांना इथे महाराष्ट्रामध्ये काहीही करता येणार नाही। आपल्याच राज्यकर्त्यांनी, आर पाटलांनी, मुख्यमंत्र्यांनी, अजित पवारांनी त्या नितीश कुमारांना फोन करून सांगावं की तुम्ही इथे येण्याच्या भानगडीत पडू नका। तुमचा बिहार दिन तुम्ही बिहारमध्ये साजरा करा, तिकडे तुम्ही जल्लोषामध्ये साजरा करा, परंतु इथे सामाजिक तेढ वाढवू नका। बिहार के मुख्यमंत्री के नाते लोगों ने बुलाया और हम उसमें जा रहे हैं और ये कार्यक्रम से किसी को इस बात से भी एतराज हो सकता है, मुझे समझ के परे है। और हम तो वहां जाएंगे तो महाराष्ट्र की धरती को प्रणाम करेंगे। हमारे महाराष्ट्र के महान नायकों ने, संतों ने पूरे देश को दिशा दी है। हम सब लोगों को गौरव है महाराष्ट्र के संतों पर और जो वहां की धरती है। और जो कार्यक्रम है, ये गरीब लोग जो गए वहां, वहीं जाकर बस गए, वहीं के हो गए, उनका एक कार्यक्रम है। और मुझको नहीं लगता है कि किसी को भी इस प्रकार के कार्यक्रम से किसी प्रकार का खतरा महसूस करना चाहिए। ये कार्यक्रम बहुत ही सहज और स्वाभाविक किस्म का कार्यक्रम है और मुझे नहीं लगता है कि महाराष्ट्र वासियों को इस प्रकार के कार्यक्रम से किसी प्रकार का ऐतराज होगा। बिहार और महाराष्ट्र के लोगों के बीच का रिश्ता बहुत ही बेहतरीन रहा है और मैं नहीं मानता हूं कि किसी भी प्रकार का हम लोगों के कार्यक्रम से किसी भी प्रकार से महाराष्ट्र के लोगों की भावना पर कोई चोट आएगी, बल्कि हम सब आदर करते हैं। इसलिए हमारे कार्यक्रम से महाराष्ट्र वासियों को भी अच्छा लगेगा। बिहार में कुछ काम हो रहा, अच्छा काम हो रहा, इसलिए कभी मुसीबत में लोग गए, आज उनको भी अच्छा लग रहा है। तो अगर उसका वो प्रकटीकरण करना चाहते हैं तो मुझे लगता है इस पर सबको खुशी मनानी चाहिए और हमको ऐसा लगता है कि इसमें तो सबको शामिल होना चाहिए। झी 24 तास एक पाऊल पुढे।